आज गडकरी मास्तर हवे होते एकच प्याला पाहायला, नाही का हो देशपांडे? हे मात्र खरं आहे. नारायणरावांनी किती सुंदर भूमिका केली. संपूर्ण प्रेक्षागृह कसा डसा डसा रडत होता. खरंय खरंय. म्हणे नाही, पण तो गणू पोडस अहो तो मनात मांडे खात होता. त्याला वाटत होते गडकऱ्यांनी हा कोट त्याच्यासाठी शिवलाय, पण तो कोट नारायणाच्या संघावर अगदी घट्ट बसला. त्यामुळे त्याचा अगदी जळफळाट जळफळाट होतोय, जळफळाट. नारायणाच्या सिंधूपुढे त्याचा सुधाकर फिक्का पडल्याने फार बिथरला तो. अगदी खरं आहे तुमचं. अहो पण हे त्यांना सांगणार कोण? कंपनीतले भागीदार पडले ना ते. नाही पण खरं तर मालकी एकट्या नारायणाकडेच असायला हवी. हो. अगदी मनातलं बोललात बघा. पंडित या बाबूराव, बसा. बाबूराव पेंटर फार मोठे कला दिग्दर्शक आहेत. कोल्हापुरातून खास आपल्या इथे आपल्यासाठी आलेत. पंडित हरिभाऊ देशपांडे, रानडे, नमस्कार. एकच प्याल्यानंतर आजवरचं सर्वात भव्य दिव्य नाटक आपल्याला करायचं आहे. द्रौपदी. द्रौपदी? होय, या नाटकातील मयसभेचा देखावा हुबेहूब रंगमंचावर साकार करू शकेल अशी एकमात्र कंपनी आहे, आणि ती तुमची. वाटेल तेवढा खर्च येऊ दे, पण प्रेक्षकांना समोर मयसभाच उभी राहिली असंच वाटलं पाहिजे. आता वडिलकीच्या नात्यानं मीच तुला सांगतोय की ही उधळपट्टी थांबव. अरे हा पंडित गणपतराव, पंडितवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा हिशोब करा, मी जातो. पाहिलंस पाहिलंस तयारच ठेवलाय, आणि ही वेळ येणार होतीच. हे बघा 27,000 निघतायत तुमच्या नावाने. हे घ्या, हे 10,000 आहेत, उरलेले 17 नंतर घ्या. तुला भोळा म्हणू की मूर्ख? हा? बघावं तिकडं महाभारतच दिसतं. शाब्बास मैसमे, शाब्बास. तुझ्या या सौंदर्यानं मी अगदी मोहून गेलीये ग. दिसते भिंत, पण तो आहे दरवाजा. दिसतो दरवाजा, पण ती आहे भिंत. दिसतं पाणी, पण ती आहे जमीन. आणि जमीन म्हणून चालत जावं तर ते आहे पाणी. मैसभेत तुझ्या या रंगवण्याच्या कसबानं तू आज माझ्या शत्रूची पुरती फजिती केलीस का? आज मी खरंच खूप धन्य झाले, खूप धन्य झाले. नमस्कार. प्रदीप, काय सुरेख नाटक होतं. डोळ्यांचा अक्षरशः नारायणराव, नारायणराव. बाल गंधर्व कौन है? हाँ? किधर है वो? मी आहे बालगंधर्व, बोला. ओए तुम है बाल गंधर्व, हमारा पैसा निकालो. पैसा मागण्याची ही वेळ नाही देवा, आपण उद्या सकाळी या. अभी निकालो. कब से सुनता आ रहा है, बाद में आना, बाद में देगा. हमारा पैसा अभी निकालो वरना. ठीक आहे,
ठीक आहे. लाड साहेब, यांना पंडितांकडे घेऊन जा. तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतोय. आता कुठला पंडित? त्याला कालच अटक झाली आहे. काय? हो, आणि हे तुम्ही आत्ता सांगताय? लोकांचे पैसे अडकलेत. तो धंद्यात पार बुडालाय. असं आपलं किती कर्ज राहिले देवा? 1.5 लाख रुपया. काय? 1.5 लाख रुपया. तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतोय. आपल्या कंपनीचे सगळे पैसे बुडाले नारायणराव. अरे हमको नहीं जानना कुछ. हमारा पैसा अभी दे दो, नहीं तो ये लेके जाओ. हे गंधर्व कंपनीच्या वस्तूंना हात लावशील तर खबरदार. अरे क्या करेगा हम इसका? हमको नहीं चाहिए. अभी पैसा निकालो हमारा. अभी जाएगा. ठीक आहे, पण हात नको लावच्या सामानाला. मी 5,000चा चेक देतो तुला. उद्याच 10,000ची रक्कम टाकतो तुझ्या डोंबलावर. 4,000 रुपये माझे जमा करा. मी सुद्धा 100 रुपये देईन. 200 रुपये द्यायला तयार आहे. वाटेल ती मदत करायला तयार आहोत. हे असं जर का झालं ना तर हा म्हणता कर्ज. उद्याच मीटिंग बोलू. एक थैली देऊ नारायणरावांना 1.5 लाखाची. नाही देवा, माझ्यासाठी थैली जमू नका. नारायणराव, माझ्यासाठी पैसे जमू नका. कर्ज फिटणार देवा. मी हे कर्ज फेडेन. पण कसं नाना? रसिकांच्या बळावर नाटकाचे प्रयोग करू. अन्नदाते मायबाप प्रेक्षक पाठीशी असल्यावर मला कसली आली काळजी? हो पण नाना हे सगळं अभ्यंकर, काळजी करू नका. पुरुषार्थ करणारे पुरुष म्हणतात आम्ही हातात बांगड्या भरल्या नाही. पण आज मी सांगतो, मी हे कर्ज फेडेन. हातात बांगड्या भरूनच मी हा पुरुषार्थ करून टाकतो. मी कर्ज फेडेन. मर्द का बच्चा देखा है? वो है मर्द का बच्चा. पैसा कहीं नहीं.